नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चरखेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे। 25 एप्रिलला आता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। पण त्यापूर्वीच वाद निर्माण झालाय। हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी या सिनेमावरती आक्षेप घेतलाय। ट्रेलरमधील मांडणी एकांगी असल्याचं त्यांनी म्हटलंय। जातीयवादाचाही मुद्दा त्यांनी मांडलाय। तर दलित पॅंथर आणि छगन भुजबळ यांनी सिनेमा निर्मात्यांच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे समजून घेऊयात की सिनेमावरती नेमका आक्षेप का आहे, विरोध नेमका कशाचा आहे आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। फुले सिनेमाला विरोध का? आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत या क्षणाला समता परिषदेचे नाशिक अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे आहेत। त्यासोबतच पुढच्या काही वेळामध्ये आपल्यासोबत आनंद दवे, हिंदू महासंघाचे अध्यक्ष, ज्यांनी या सिनेमावरती मुख्यतः आक्षेप घेतलेला आहे, ते या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील। आणि त्यासोबतच दलित पॅंथरच्या सचिव डॉक्टर संगीता ढसाळ सुद्धा थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील। सगळ्यात आधी समता परिषदेचे नाशिकचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे हे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। कारण ज्या वेळेला हिंदू महासंघानं या सिनेमाच्या बाबतीत आक्षेप मांडलेले होते, आनंद दवे यांनी ते थेटपणे आक्षेप मांडले। त्यानंतर या सिनेमाच्या टीमनं छगन भुजबळांची सुद्धा भेट घेतलेली आणि भुजबळ साहेबांनी या सगळ्यावरती पाठिंबा देत एक प्रकारे भूमिका घेतलेली आहे। सगळ्यांनी सिनेमा बघावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। अर्थातच त्यामुळे समता परिषदेची या सगळ्या वादाच्या अनुषंगानं नेमकी सविस्तर भूमिका काय याची मांडणी आपण करावी अशी आपल्याला विनंती। ज्ञानेश्वर दराडे। मुळात असं आहे की इतिहासाचा आंधळा अभिमान आहे तो शाप असतो आणि इतिहासाचं यथार्थ ज्ञान जे आहे ते समाजाच्या विकासासाठी आणि भविष्यातील आडाखे बांधण्यासाठी, नियोजनासाठी ते आवश्यक असतं। त्याच माध्यमातून इतिहासाचा अभ्यास करून काही चित्रपट समोर येत असतात। चित्रपट असो, साहित्य असो किंवा विनोद असो, नाटकं असोत, याच्या माध्यमातून जी काही मांडणी समाजामध्ये होत असते, हा एकतर वर्तमानकालीन असेल तर सामान्य माणसाचा आवाज असतो आणि इतिहासकालीन काही असेल तर त्यातून काही आदर्श घेता येतात आणि काही चुका दुरुस्त करता येतात। त्या झालेल्या ऐतिहासिक चुका दुरुस्त करून उत्तम समाज निर्मितीसाठी कार्य करता येतं। आणि या सगळ्यासाठी या चित्रपटांची, नाटकाची, साहित्याची समाजबाणावरती संस्कार करण्याच्या करता आवश्यकता असते। आणि म्हणून असे येणारे जे चित्रपट असतात, हे चित्रपट मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजेत आणि मूळतः तो चित्रपट आधी प्रदर्शित होण्याची वाट पाहिली पाहिजे। तो चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय चुकीचं आहे, काय संदर्भहीन आहे, याच्यावरती चर्चा या ठिकाणी होऊ शकतात। मात्र या सगळ्या आजकाल जे काय सगळ्या चित्रपटांच्या बाबतीमध्ये जे काय आपल्याला ऐकायला मिळतं, तर हे सगळं त्याच्याकडे एका संवेदनशीलतेने पाहणं, त्या कलाकृतीकडे आधी तिचा आस्वाद घेणं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय असतील त्या बाबी आपल्याला बघता येऊ शकतात। मुळात हा चित्रपट जे निर्माते जे आहेत आनंदजी महादेवन, त्यांच्याशी साहेबांची, माननीय भुजबळ साहेबांची देखील चर्चा झाली। तर त्यामध्ये जे काही संदर्भ त्यांनी वापरलेले आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे काही विविध ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, फुले, समग्र फुले वाङ्मय किंवा शेतकऱ्यांचा आसूड असेल, तृतीय रत्न नावाचं नाटक असेल, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून त्यानंतर धनंजय कीरांनी लिहिलेलं महात्मा फुलेंचं चरित्र असेल आणि स्वर्गीय हरी नरके सरांनी जे काही साहित्य निर्माण, असे अनेक लेखक या आपण चर्चेकडे जाणार आहोत। आनंद दवे सुद्धा आपल्या सोबत आहेत। पण फुले सिनेमाला विरोध का या विषयावरती आपण चर्चा करतोय। मगाशीच समता परिषदेकडनं ज्ञानेश्वर दराडे यांनी सविस्तर भूमिका समता परिषदेची मांडली आणि यानंतर ज्यांनी या सगळ्या सिनेमाला आक्षेप घेतलेला आहे ते हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत। डॉक्टर संगीता सुद्धा आपल्या सोबत आहेत। मी आनंद दवे यांच्याकडे सगळ्यात आधी सुरुवातीला आक्षेपांसाठी जातो आणि त्यानंतर मला संगीता ढसाळ यांची भूमिका समजून घ्यायची। आनंद दवे। नाही, खरं तर दराडेंचा थोडासा गैरसमज झालेला आहे। आम्ही या चित्रपटाचं कुठेही
म्हणजे त्या थांबवण्यात यावं असं आम्ही सांगितलं नाही. हो हो कोणत्याही दृश्याबद्दल आक्षेप घेतलेला नाही. फक्त आणखी काही दृश्य याच्यात का नाही असं सांगितलंय. लक्षात घ्या, पिक्चरचा ट्रिझर 2 दिवसाआधी आला. त्याच्यामध्ये जे तुम्ही सुद्धा आता दाखवलं, एक तो ब्राह्मण वेशातला मुलगा, आणि तसं दाखवणं आवश्यक होतं. जर ब्राह्मण दाखवायचा तर तत्कालीन ब्राह्मण तो तसंच दिसणार. त्यांनी एक दगड मारताना आणि माती किंवा शेणासारखं तत्सम काही सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर टाकताना दाखवलंय. आमचं असं म्हणणं की हा शॉट पिक्चरमध्ये असावा का, तर नक्की असावा. जेव्हा जी काही पापं आणि पातकं लोकांकडनं घडली ती लोकांच्या समोर आलीच पाहिजेत. पण त्याचबरोबर महात्मांना मदत करणारे ब्राह्मण, महात्मांना शाळेसाठी देणगी देणारे, शाळेसाठी वाडा देणारे, शिक्षक म्हणून जाणारे, स्वतः विद्यार्थिनीच्या 6 बॅचच्या विद्यार्थी 4 विद्यार्थिनी ब्राह्मण समाजातल्या होत्या, त्यांना पाठवणारे पालक, म्हणजे महात्मा फुलेंकडे माझी मुलगी शिकावी असं म्हणणारे पालक, ह्या सगळ्यांच्या विषयी काही शॉट आहे का त्या चित्रपटामध्ये? जर असेल तर ट्रिझर मध्ये तो सुद्धा शॉट का नाही दाखवला? मग तुम्ही ट्रिझर मुद्दामून एकांगी का दाखवताय की कोणाच्या तरी भावना भडकाव्या, लोकांनी तो चित्रपट बघावा, बाहेर दंगे व्हावे आणि तुमचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण सगळं सिद्ध व्हावं? बरं. आमचा आक्षेप त्याला आहे की तर तो त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अगदी 2 सेकंदाचा एखादा व्हिडिओ भिडेंसारखा माणूस ज्यांनी वाडा दिला तो, तर दुसरा एखादा देशपांडे सहस्त्रबुद्धे दाखवला असता मदत करताना, आम्हाला आवडलं असतं ना. तर ते का दाखवलं नाही असंच आमची भूमिका आणि म्हणणं आहे. त्या मुलाचा शॉट दाखवा का? माझं तर म्हणणं अख्ख्या चित्रपटामध्ये जसं आता तुम्ही खाली चॅनेलवर तुमच्या खाली 3 लोक आम्ही दिसतोय ना, तसं अख्खा पिक्चर तो मुलगा दाखवू द्या, तुम्हाला समाधान होत असेल तर कोणाचं. पण जे खरंय त्या चित्रपटामध्ये आहे का? काल जेव्हा अनंत महादेवांचा मला फोन आला होता, मी त्यांना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, आम्ही 15 दिवस पुढे पिक्चर थोडं पुढे घेतोय, 15 दिवस, आणि आम्ही बघू की आम्हाला याच्यात काय करता येईल. म्हणजे उदाहरण स्पष्ट, आता ते काही चेंजेस करतील, काही आणखी काही करतील, त्यांच्या पद्धतीने जाऊ द्या. मी काही टेक्निकल माणूस नाही चित्रपटामधला. मग कुठेतरी त्यांनी सुद्धा ते मान्य केल्यासारखं होते. रात्री एका चॅनेलवर ते माझ्याबरोबर डिबेटला होते, चर्चेला, तेव्हा सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की हा चित्रपट कुठेही अँटी ब्राह्मण होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहोत आणि आणखी काळजी घेऊ. तर मला असं वाटतं आमची भूमिका आणि आमचा संदेश जिथं पोहोचायचा व्यवस्थित पोहोचलेला आहे. आता तरी आम्ही त्यात समाधानी आहोत. दुसरं मी कालपासून सांगतोय की आम्ही पूर्ण चित्रपट बघितल्यानंतरच आमची भूमिका ठरवू. आता आमचा आक्षेप ट्रिझर पुरता होता, तो आता तरी आहे. बरं, तुमचा आक्षेप लक्षात आलेला आहे, त्यामुळे अर्थातच दोन्ही पाहुण्यांनी याविषयी आता बोलावं अशी अपेक्षा. डॉक्टर संगीता ढसाळ, आपल्यापासून सुरू करूया. नक्कीच. मला हे आनंद दवे जे आहेत त्यांना हे विचारायचं आहे, ते जे म्हणतायत की ज्या गोष्टी तुम्ही दाखवल्या नाहीत, महात्मा फुलेंना, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ज्यांनी ज्यांनी मदत केली, जसं त्यांनी सांगितलं की त्यांना जी शाळा दिली, वाडा दिला, भिडे वाडा दिला, तर त्याचा उल्लेख केला आहे की आपण, त्यांनी चित्रपटामध्ये उल्लेख केलेला आहे. तर मला हे विचारायचं आहे त्यांना की जेव्हा त्या मुलाने, जानवं घातलेल्या मुलाने, शेंडी असलेल्या मुलाने जेव्हा चिखल फेकला, दगड फेकले, शिवीगाळ केली, ते ब्राह्मण नव्हते का? मग असं तुम्हाला सांगायचं आहे का? कारण असे बरेच ब्राह्मण होते हो की ज्यांनी त्यावेळेस अंधश्रद्धा, केशवपन, सती प्रथा ह्या तुमच्याच होत्या की. मग त्यांना, त्यांच्या विरोधात जेव्हा जे ब्राह्मण समाजसुधारक पण होते की बरेच, जसं की त्याच्यासाठी स्वामी विवेकानंद होते, परमानंद होते, परत अजून जगन्नाथ शेठ की ज्यांनी पहिली मुलीची प्राथमिक शाळा सुरू केली. असे बरेच समाजसुधारक आहेत, टिळक आहेत, गोखले आहेत, रानडे आहेत. मग त्यांनी पण केलं की त्यांचा इतिहास आहेच की. मग त्यांचा इतिहास आपण हा अगदी मुलगा पहिलीत गेल्यापासून त्यांना तो इतिहासाचे धडे आपण देतोयच की. मग ह्यांना काय प्रॉब्लेम होतोय की जर इथे ब्राह्मणी समाजसुधारक ज्यांना आपण न्यायमूर्ती, लोकप्रिय नेते असं म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे, त्यांना त्या पदव्या दिल्या आहेत, मग त्यांना आम्ही मानतोय, त्यांचा तेवढा सन्मान आणि त्यांना तेवढा सन्मान आणि त्यांचा इतिहास आहे तो आपण शाळामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये आहे. मग हे होतंय की. पण मग तुम्ही का ॲक्सेप्ट करत नाहीत की तुमच्याच, म्हणजे ते झालेच की प्रत्येक ब्राह्मणांनीच त्यांच्या विरोधात पावलं उचललेत. ज्यावेळी समाजसुधारणा आधी की स्त्री शिक्षण आधी, संगीता ढसाळ, इथं दवेंचा मुद्दा असा आहे, मी थोडं यासाठी थांबवतो. दवेंचा मुद्दा इथे असा आहे की विरोधही झाला आणि काहींनी सहकार्यही केलं, पण विरोध झाला तेवढं दाखवलं गेलं सोयीनं, जे सहकार्य केलं गेलं ब्राह्मण समाजाकडनं ते टाळलं गेलं, असा त्यांचा आक्षेप.
ताई मी यांना थोडं मला नाही जोडतो वाटत सर ते टाळलं गेलं. गुरुजी. दाखवले की त्यांनी भिडेवाडा दिला ते पण आहेत. दवे तुम्ही बोला आणि मग मला दराडेंकडे जायचं, त्यांनाही सत्यशोधक तुमच्या चित्रपट आक्षेपांवरती त्या मांडणी ठिकाणी. करायचे. मी त्यांच्याकडे जातो आणि मग तुमच्याकडे नाही, येतो. मग दोघांवरही तुम्ही मी- उत्तर द्या. ताई एक लक्षात घ्या तुम्ही हो. हा, दोघांवरही ताई, उत्तर द्या मग. दवे. मी बोलून आता नाही मी दराडेंकडे जातो, बोला, त्यांची बोला. भूमिका समजून घेऊ. दोघांवरही ताई, आपण तुमच्या एक उत्तर लक्षात- द्या. हा? बरं हा चालेल चालेल हा, दराडे आपण बोला. हो महात्मा फुलेंना तात्यासाहेब भिडेंनी त्या ठिकाणी शाळेसाठी जागा दिली. भवाळकरांसारखी लोक बरोबर होते. ब्राह्मण त्यांच्या सोबत होते. मुळात ब्राह्मण या जातीचा हा मुद्दा नाही, ब्राह्मण्य या विषयाशी संदर्भित हा भाग असू शकतो. बरेच चित्रपट महात्मा फुलेंवरती आलेले आहेत. त्यापैकी प्रके आत्रेंनी महात्मा फुलेंवरती जो सिनेमा केला होता किंवा अलीकडच्या काळात जो सत्यशोधक नावाचा चित्रपट एक येऊन गेला, या चित्रपटामध्ये ब्राह्मण विरोधी अशी मांडणी सत्यशोधक चित्रपटात मला स्वतःला कुठेही दिसली नाही. ज्याच्यामध्ये दगडशेण मारणारे फक्त ब्राह्मणच होते का, तर नाही, इतरही लोक त्याच्यामध्ये होते. आणि जर इतर सगळे लोक जर फुलेंच्या बरोबर त्यावेळेस जर होते तर शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्या 6 नसती तर ती 600 असती. तर इतरही समाजामध्ये तेवढी सुधारणा त्या काळामध्ये झालेली नव्हती आणि म्हणूनच महात्मा फुलेंना शाळा काढावी लागली. तर केवळ एका जातीच्या पुरता मर्यादित हा मुद्दा नाही, तर त्या काळामध्ये असणारे समाज सुधारणेचा अभाव आणि आपला अज्ञान, आपल्यातली विषमता, आपल्यातला जातीभेद, आपल्यातली कर्मठता, या सगळ्या बाबी त्याचं कारण आहेत असं मला वाटतं. बर दवे आपण आणि बोला. या चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नसल्याने हो नाही निश्चितच बरं, दवेंना उत्तर देऊ दे या दोन्ही मुद्द्यांवरती. दवे आपण बोला. हा नाही मी निश्चितच या दोघांच्या भूमिकेचं स्वागत करतो की कुठेतरी आम्ही एका जातीच्या विरोधात फुले नव्हते हे तिथपर्यंत मांडणी कालपासून यायला लागली बरं का. म्हणजे काल फुलेंचे नातेवाईक, काही अन्य ओबीसी संस्थेची लोक सुद्धा माझ्याबरोबर वेगवेगळ्या चॅनेलमध्ये होते. प्रत्येकाने कुठेतरी ती मांडणी स्वीकारलेली आहे की जो काही विरोध होत होता तो सुद्धा व्यक्तिगत विचारांनी होता, समाज म्हणून नाही की समाजाची एक बैठक झाली, मेळावा झाला नाही, असं काही घडलं, असं झालेलं नव्हतं. आणि ताई मी तुम्हाला सांगतो, मी याला कुठेही विरोध नाही केलेला. मी म्हटले जे काही पातक, मी हा शब्द वापरलाय, 200-250 वर्ष आधी जी काही पाप ज्या लोकांकडनं झाली असतील ते दाखवलंच पाहिजे. पण ज्याच्याबरोबर जे सकारात्मक काम झालंय त्याचा चित्रपटामध्ये उल्लेख आहे का नाही मला माहित नाही. आणि जर उल्लेख असेल तो टीजर मध्ये सुद्धा 2 सेकंदापुरता तरी का आला नाही. आणि त्याचं उत्तर महादेवन सरांकडे सुद्धा नव्हतं. म्हणूनच त्यांनी काल 15 दिवस आमच्याकडनं घेतले असं म्हणून, किंवा घेतले 15 दिवस की ठीक आहे आम्हाला काही वाटतं आम्ही सुधारणा करू, आम्ही अभ्यासही करू. तेव्हा आपण आता ह्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे की एक अख्खी जे मागच्या 2 वर्षापासून एक मांडणी होत होती महात्मा फुले आणि ब्राह्मण समाज यांच्याविषयी, कुठेतरी तो विरोधाभास कमी होत चाललाय. सगळ्यांनीच हे मान्य केले की प्रत्येक जातीत काही समर्थक, काही विरोधक होते, पण काहींनी मदत केली. तुम्ही तर आता आणखी ससाण्यांनी काय नाव ते वेगळं दराडे बोलतात. आपण जी मांडणी केली त्यावर दराडे बोलतात. एक मिनिट द्या त्यांना आक्षेप दराडेजी, आहे. हा. एकच मिनिट. दराडेजी तुम्ही आता हे सुद्धा सांगितलं की अन्य समाजांनी सुद्धा काहींनी विरोध केलेला आहे, फक्त आम्ही त्याच्यामध्ये जात नाही. कारण 2 बहुसंख्येने असलेले समाज जेव्हा काही बोलतात त्याचा अल्पसंख्याक उगाचच भरटला जातो. आम्हाला त्याच्यात जायचं नाहीये. पण मला असं वाटतं 200-250 वर्षांनी काय झालं ना, हा आजचा विषयच नसावा. आज आपण सगळे एकत्र आहोत, आपण एकत्र जेवतो, खातो, पितो, सगळंच करतो. पण इतिहास मांडावाच लागेल ना. तेव्हा आता सकारात्मक मांडणी संदेश जावा. आमचा मेन ऑब्जेक्शन नाही गुरुप्रसादजी, एक मिनिट द्या. मला ऑब्जेक्शन कशाचं माहिती का, आम्हाला भीती काय ती सांगतो. हा चित्रपट हिंदी आहे, दरजी एक मिनिट द्या मला. हा चित्रपट हिंदी आहे, हा भारतभर जाणार आहे, भारताच्या बाहेरची लोक बघणार आहेत. त्यांच्या पुढं आपण 250 वर्ष आधीचा महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात पुणे हे कसं रिप्रेझेंट करतो आहोत की एका महात्म्याला पुण्याच्या लोकांनी त्रास दिला. अक्षरशः या चित्रपटात काही मारण्याचे उल्लेख आहेत. फुलेंचे सगळे अभ्यास सुद्धा म्हणतात की असं कधी मारलेलं सर ऐका ना, फुलेंना मारलेलं नाही, फुलेंना मारलं नाही. सावित्रीबाई दराडे येतो आपल्याकडे. संगीता ढसाळ. सावित्रीबाईंनी कानाखाली मारलेली नाही. हे काल फुलेंचे अभ्यासक वेगवेगळ्या चॅनेलवर सांगतात ते की पुण्यामध्ये महात्मा सारख्या माणसाला मारण झाली होती. कशाच्या आधारावर तुम्ही दाखवता, कशाला आमची बदनामी करताय महाराष्ट्राची. अहो पण मला हे सांगायचंय दवे साहेब, मला हे सांगायचंय, मग हे सत्य नाहीये का? तुम्ही ते स्वीकार का नाही करत आहे? मग हे झालंच आहेत ना गोष्टी. इतिहास लिहिलाय ते काय वेडे होते का? परत तेच झालं. अहो मी पहिला काहीच अभ्यास केला नव्हता का? सांगतोय, मग तुम्हाला सत्य का पटत नाही?
ताई तुम्हाला अजून मला वाटतं मी काय बोलतोय तुम्ही ते जर तुमच्या सांगताय तर कानापर्यंत तुम्ही ते येतच accept करा ना. नाहीये. मी सांगतोय घडलं आहे का तर निश्चित हा मला हे मला निश्चित कळलंय घडलेलं आहे आणि आहे. हा मग त्यात पण काही चांगल्या गोष्टी दाखवायच्या का नाही. महात्मा फुलेंना मारहाण झाली होती असं काल 2 चॅनलवर फुलेंचे अभ्यासक होते, त्यांनी सुद्धा सांगितलं, असं कुठे उल्लेख नाहीये. मग तुम्ही काय दाखवताय. तुम्ही तत्कालीन महाराष्ट्र, तत्कालीन पुणे शहर लोकांच्या पुढे दवेजी, कसं रिप्रेझेंट करताय. आपण मगाशी दराडे, जे आपण पुण्यातनं खऱ्या अर्थाने विचारांचा आपण- उगम होतो. दवे- हे दराडे आमचं म्हणणं आहे. आपल्याला बाकी उत्तर तुमची देताय. इच्छा. आपण- अहो, आपण अहो, मगाशी मला- जे म्हणाला- मला पुण्याचा दवेजी हो मगाशी दवेजी आपण बोला, जे बोला. म्हणालात की ब्राह्मण विरुद्ध फुले अशी एक मांडणी होती आणि तिच्यामध्ये कुठेतरी आता बदल होताना दिसतोय. मुळात ब्राह्मण विरुद्ध फुले अशी मांडणी कधीच नव्हती. महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांच्या अखंडामध्ये लिहिलंय की ख्रिस्त मांग ब्राह्मणाशी धरावे उराशी ज्योती म्हणे. तर मुळात ब्राह्मण्यवाद हा जो विचारधारा ज्याला काहीतरी किंवा ब्राह्मण्यवाद म्हटल्यापेक्षा कर्मठ विचारधारा जी आहे तिच्या विरोधामध्ये म्हटल्यापेक्षा आधुनिक भारताचा सुधारणावादी विचार फुलेंनी मांडला. तो कोणत्या एका जातीच्या विरोधात अजिबात मांडलेला नाही. अगदी आणि बरोबर आहे. एक जात ही काही महात्मा फुलेंच्या समोर टार्गेटवर होती असा भाग मुळातच नाहीये. आता भुजबळ साहेबांची जरी आपण अनेक भाषणं काल काढली सकाळी तरी 9 भुजबळ वाजता साहेबांनी सुद्धा ही मांडणी पहिल्यापासून केलेली आहे. भुजबळ साहेबांनी सुद्धा ही मांडणी अनेकदा भुजबळांचं केलेली तुम्ही नाव आहे न की घेता जास्त ब्राह्मणांच्या चांगलं तुमचा विरोधामध्ये नेता आहे. नाही. नाही दराडे साहेब ऐका ना. भुजबळ साहेब हे तुमचे नेते, तुम्ही त्यांचा मान सन्मान ठेवा. आम्हालाही आदर आहे. त्यांचं नाव आता नाही घेतलं तर जास्त चांगलं. कारण त्यांची जी वक्तव्य होती आपण सगळी बघितलेत ना. शिवाजी नाव ठेवता का, संभाजी नाव ठेवता का पासून सुरुवात आहे त्यांची. नाही, बरोबर- फुलेंपेक्षा बरोबर आपण- जास्त राजकारण ते हे लोकांनी केलंय फुलेंच्या नावाचं स्वतःच्या सत्तेसाठी. नाही, आपण त्याच्यात विषयांतर जायला व्हायला नकोय. नको. माझं म्हणणं एक आहे आपण सर, एक काल सकाळी 9 विचाराची- वाजता नाही, पहिल्यांदा नाही, जेव्हा नाही, मुळात त्या आपण गोष्ट त्या- लक्षात घ्या. भुजबळांनी फुलेंचं लोकं राजकारण सामान्य कधी करतात. केलेलं नाही. जातीयवादामध्ये आपण दिसतोय. विषयाची दिशा बदलवत आहात. आपण फुले चित्रपटाबद्दल चर्चा करत आहोत. राजकारणाबद्दल मूळतः आपण चर्चा बरं, करत नाही आहोत. चर्चेची वेळ संपत आली. या आपण बाबीकडे या आपण मुद्द्याकडे आधी नको आलो. जाऊया. दवे मॅडम, मी तुम्हाला शेवटचं विचारतो या सगळ्यामध्ये. अर्थातच आपण भुजबळांचा भूमिका उल्लेख जी तुम्ही मांडलेली केलाय आहे- पहिल्यांदा, मी नाही केलेला. नाही आपण जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका हीच आहे की सिनेमा पाहून आपण याविषयी काय भूमिका घ्यायची हे ठरवणार आहात. तर काय असणार आहे? शेवटचं 1 मिनिट आहे. मला विचारलंय हो मला विचारलंय का? हो दवे आपण बोला. हा हो, मी काल सकाळपासून मी हे सांगितले की आता आमचा ट्रेझरपुरता आक्षेप आहे. जेव्हा पिक्चर लागेल आम्ही चित्रपट पाहू, बाहेर आलो परत आमची भूमिका व्यक्त करू. आम्ही आंदोलन करणार नाही, आम्ही निषेध करणार नाही, आम्ही चित्रपट बंद पडण्यासाठी प्रयत्न करणार नाही. ज्यांना लोकांना जे घ्यायचं ते घ्या. पण ज्या चित्रपटाविषयी आमची जी भूमिका आणि मत आहे ते मांडायला आम्ही ठाम आहोत. चित्रपट आम्ही आमच्या पण लोकांसह, सिनेमाकडे दवे आपण एक कार्यकर्त्यांसह कलाकृती बघू. म्हणून बघतो. बाहेर आल्यावर परत एखाद्या एकदा आम्ही आमची भूमिका कलाकृतीवरती देऊ. एखाद्या कलाकारावरती दबाव आणण्याचा प्रकार म्हणून याकडे बघितलं जाईल. ढसाळ, आपल्याला काय वाटतं याच्यावरती? डॉक्टर ढसाळ. नाही, काही कारण नाही, काही कारण नाही. मला वाटतं काल की आमचं अनंत जे महादेवन झालं, असतील ज्या त्यांचे गोष्टी वितरक अतिशय सुंदर बोलणं झालेलं आहे. जो त्या विचारांचा 1 मिनिट जो त्या विचारांचा लढा होता तो इतिहास झालेलाच आहे. आणि जर तो तुम्ही मान्य करत नसेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण ते झालंय त्यावेळेस तसं. त्यामुळे तेव्हा जो ज्योतिबांना जो लढा करावा लागला तो तुमच्याच विरोधात करावा लागला. त्या विचारांविरोधात लढा होता तो. त्यामुळे ते ॲक्सेप्ट तुम्ही केलंच पाहिजे. त्या चुका झाल्यात ते तुमचंच पाप होतं. त्यामुळे ते तुम्हाला बघावं लागेल. आणि जर तुम्ही नसेल बघत आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांवर परिणाम होतोय तर परिणाम व्हायला तुम्ही सांगा की तुम्ही काय केलं ते. व्यवस्थित नसेल होऊ देत ना त्यांच्यावर. आणि ते मूळतः असं आहे माझा असं हेडफोन आहे खूप की चांगला आहे. मी महात्मा चांगल्यापर्यंत फुलेंवरती केलेला मला अन्याय चांगल्या दराडे, आपली शेवटची प्रकारे comment, म्हणता आपली येईल शेवटची की comment. तुम्हाला हे ऍक्सेप्ट आपली शेवटची कमेंट आणि मग आपला आणि विचार थांबवा. केलेला अन्याय आपल्याला पावत नसेल. माझं असं मत आहे की फुलेंवरती केलेला जो अन्याय आहे तो आपल्याला पाहत नाही. तर जेव्हा तो अन्याय झाला तेव्हा त्यांनी सहन कसा केला असेल. खरं हा विचार करण्याची गरज आहे. चर्चेची वेळ संपली म्हणून मी आपल्याला थांबवतो. सिनेमा पाहून मग त्याच्यावरती नाही, काही बोलण्याची ऐका, आणि ऐका, त्याचं ऐका. विश्लेषण काही करणं लोकांनी खरं तर अन्याय योग्य केला. ठरेल. कारण सिनेमा ही एक कलाकृती आहे आणि त्याकडे कलाकृती म्हणूनच पाहणं संयुक्तिक ठरणार आहे. आजच्या या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार. आणि यासह चर्चेच्या जुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतो. बघत राहा पुढारी न्यूज.